कधी कधी माणसाला एवढं बेकार वाटते, ज्या एका महान व्यक्तीने एवढं चांगलं काम करून ठेवलं या झोपलेल्या समाजाले, या गुराढोरापेक्षा कमी लेखलेल्या समाजाले जागवण्याचं काम केलं आणि तो समाज शिकून सवरून अजूनपर्यंत झोपल्यासारखा आहे, अजूनही झोपूनच आहे। आज हे काम चालू असताना 6 महिने झाल्यासारखे झाले। एक मूर्ती आली होती, थायलंडवरून बोलावली होती, ते मूर्ती आणली होती आणि मूर्ती इथे ठेवली होती आणि सांगण्यात आलं होतं की इथे बाबासाहेबाची 56 फूट मोठी मूर्ती उभारण्यात येत आहे आणि ह्या कामाची सुरुवात चालू झाली होती। मग मित्रांनो, ह्या कामाची सुरुवात चालू झाली होती तेव्हापासून हे काम थोडं करता एकदम पूर्ण हा जो एरिया आहे दीक्षाभूमीचा पूर्णपणे व्यापून टाकला। तर मित्रांनो, विचार करा की नागपूर शहरातल्या लोकांना हे कसं काही दिसलं नाही। एवढं मोठं अवैध काम चालू झालं तरी नागपूर शहरातल्या लोकांना असं कसं दिसलं नाही की इथं एवढं अवैध काम चालू झालं। तर लोकांना मला हे म्हणायचं आहे की तुम्ही शिकले, बुद्धिस्ट समाजाला एवढं म्हणायचं आहे, बुद्धिस्ट लोकांना एवढं म्हणायचं आहे, तुम्ही शिकले सवरले पण एकत्र नाही आले आणि तुम्ही अजूनही झोपलेलेच आहे। कारण तुमच्या ऊर्जा भूमीवर, दीक्षाभूमी सारख्या स्तूपावर हे अवैध काम तुम्ही निवडून दिलेली सरकार करते। तर मग तुमच्या जागृत असल्याचा फायदा काय आहे, तुमच्या एज्युकेशनचा फायदा काय आहे जर तुम्ही असं याबद्दल काही बोलू नाही शकून राहिले। इथं मला असं वाटते ह्या देशातले ह्या पूर्ण भारत देशातल्या सर्व जनतेला एक प्रश्न आहे आणि आव्हान पण आहे की या धर्तीवर या आणि या धर्तीचं पूर्णपणे जशी होती तशीच करून ठेवा। हा या सरकारला पूर्ण हलवायचा आहे। हे सरकार जर हल्ली नाही तर बुद्धिस्ट समाजावर आणि आंबेडकरी समाजावर या अशाच प्रकारचा अन्याय होत राहील। तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि बुद्धिस्ट समाजाची एकता दाखवायची आहे। हे बघा, पूर्ण उखरून ठेवलेली आहे, एवढी मोठी जागा आहे, पूर्ण जागेचा सत्यानाश करून ठेवलेला आहे या जागेवर। साहेबांनी एकाच प्रकारचं उत्तर दिलं ना, इकडे म्हणतात की तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा, काढलेलं काढा होतं तुटताट झाल्याशिवाय जमणारच नाही, सगळं तोडाच लागेल। हा, बिलकुल ह्या सरकारला हलवून ठेवायचं आहे, त्या बहीण नाही। आणि जर हे हटवणार नाही, ह्या बीजेपीला पूर्ण हलवूनच ठेवायचं। काय मूर्खासारखं बांधकाम करून ठेवलं, इथं पूर्ण जागेचा सत्यानाश करून ठेवला। हा, जेसीबी नाही येऊन राहिली वाटते ना, येऊन राहिली। पूर्ण तोडताड करायलाच पाहिजे। चालू ठेव म्हणलं।